नमस्कार भावांनो, ज्या मुलाचं स्वप्न आहे 2026 मध्ये नोकरीला लागायचं आहे आणि तो पोरगा जास्त टेन्शनमध्ये, त्यानं फक्त हे दोनच पुस्तक वापरायचे दादा, जिंदगीचं टेन्शन कमी झालं. का तर आज जे दोन पुस्तकं सांगतोय ना दादा, एक तर तुझी जिंदगी 100% बदलून जाणार आहे. का तर रेल्वेच्या वॅकन्सी आहेत, स्टाफ सिलेक्शनच्या वॅकन्सी आहेत, तलाठी आहे, वन विभाग आहे, आरोग्य विभाग आहे. वॅकन्सीला कमी नाही दादा, फक्त कमी आपल्याला परफेक्ट डायरेक्शनची आणि एकदम कडक पुस्तकाची. ठीक आहे बाबांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, इन डिटेलमध्ये सर्व सांगतोय. तुम्हाला थंबनेलमध्ये पण दिसत असेल दादा, 2026 मध्ये नोकरीला लागायचं असेल तर फक्त दोनच पुस्तकं वापरा. पुस्तकं कमी छापले ते हे सगळ्याला माहिती आहे. या पुस्तकामध्ये दाद्या, पुस्तकापेक्षा दाद्या पुस्तकामध्ये डेटा किती महत्त्वाचा ना ते इम्पॉर्टंट आहे. एक लाईफमध्ये म्हणतात ना, एखादी मुलगी दिसायला किती पण भारी असू दे ती महत्त्वाचं नाही, पण तिचं वागणं जर बाद असेल ना दाद्या, त्या मुलीच्या सौंदर्याला पण किंमत नसती, हे सगळ्याला माहिती आहे दाद्या. तसंच आहे दाद्या, आपल्याला मार्केटमध्ये पुस्तकं खूप आहेत दाद्या, पण प्रॉपर कंटेंट असला पाहिजे दाद्या. जी आपली रेल्वेची पुस्तकं आहे ती SSC GDची पुस्तकं आहेत, तुम्हाला सॅम्पल PDF दाखवतो, PDF मधला कंटेंट दाखवतो, त्याच्यानंतर तुम्ही ठरवायचं आहे पुस्तक वापरायचं का नाही वापरायचं. ओके बाबा, सुरुवात करतोय दाद्या. पहिल्यांदा तुम्हाला दाद्या रेल्वेचं पुस्तक दाखवतो. एकदा व्यवस्थित सगळ्यांनी चेक करा, सगळ्यांना व्यवस्थित दिसणार आहे दाद्या. ठीक आहे, हो हो बाबा हो, पण लवकर हो दाद्या. ओके बाबांनो, हा सगळ्यांना दिसत असेल दाद्या. ओके, थोडा अजून झूम करतो म्हणजे प्रॉपर तुम्हाला दिसायला चालू होईल. ओके दाद्यांनो, याच्यामध्ये काय दाद्या, हे रेल्वेच्या पुस्तकामध्ये गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, GK आहे, सर्व प्रश्न प्रिव्हियस इयर्स आहेत दाद्या, विथ स्पष्टीकरण आहे. स्पष्टीकरण तर एवढं डिटेलमध्ये ना तुम्ही विचार नाही करू शकत दाद्या. हो का, ह्याच्यामध्ये काय दाद्या, प्राचीन इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यघटना आहे दाद्या, त्याच्यानंतर अर्थव्यवस्था काय दाद्या, अर्थव्यवस्था आहे दाद्या, कला आणि संस्कृती, त्याच्यानंतर स्टॅटिक. पहिली गोष्ट दाद्या, महत्त्वाचा एक पॉईंट आहे स्टॅटिक. स्टॅटिक GK ना भले भल्यांना मेन्समध्ये सुद्धा फाटती दाद्या. सगळा कंटेंट डिटेलमध्ये दिलेला आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये अजून काय बघा, हो का, दिसत असेल दाद्या, पर्यावरणशास्त्र, पर्यावरण, संगणक, कम्प्युटर दाद्या, त्याच्यानंतर जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र. ओके भाऊ, त्याच्यानंतर आपलं गणित बुद्धिमत्ता चालू झालं. हो का, गणित बुद्धिमत्तामध्ये सगळं इन डिटेलमध्ये दिलेलं आहे, कुणी काय टेन्शनमध्ये घ्यायचं काही गरज नाही. ओके बाबांनो, त्याच्यानंतर दाद्या, हो का, जी पोरांना दाद्या आकृत्या मोजणे, आरशातली प्रतिमा, पाण्यातली प्रतिमा, ही सर्व गोष्टी या डिटेलमध्ये या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत दाद्या. त्याच्यानंतर दाद्या, हो का, हे प्रश्न बघा इथं दाद्या, दिसते सगळं इन डिटेलमध्ये प्रश्न दिले दाद्या, ॲज इट इज आहे. आणि असा कंटेंट अख्ख्या महाराष्ट्रात कोणाकडे नाही. आत्ता पण सांगतोय दाद्या, ज्या पोरानं 2026ला नोकरी लागायचं आहे, गायकवाड सरचा दोन्ही पुस्तक घेतलेत ना दाद्या, 100% त्या पोराला नोकरी लागते. का तर इन डिटेलमध्ये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे दाद्या, ते बघा इथं. हो का, इथं मध्ययुगीन इतिहास, हो का, एवढा प्रॉपर कंटेंट तुम्हाला कुठं भेटणार पण नाही. ओपन चॅलेंज आहे दादा, ओपन चॅलेंज. हां, आणि व्हिडिओ सगळ्यांनी व्यवस्थित ऐकायचा आहे, इन डिटेलमध्ये बघायचं आहे. तुम्हाला स्पष्टीकरणासहित दाखवतोय. 2 सेकंद. बाबा, हे स्पष्टीकरण आहे दादा. एवढं स्पष्टीकरण अख्ख्या महाराष्ट्रात जेवढी पुस्तकं आहेत ना दाद्या, त्याच्यामध्ये फक्त प्रश्न आणि उत्तर आहे. पण महत्त्वाचं काय असतं दाद्या, त्या प्रश्नाचं स्पष्टीकरणासहित उत्तर दाद्या. का तर एक प्रश्न दिल्यानंतर दाद्या 4 ऑप्शन असतात ना, 4 ऑप्शनचं अख्खे खानदान काढायची ताकद गायकवाड सरकार आहे. त्यामुळे सगळं दाद्या इन डिटेलमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. हां, त्यामुळे तुम्ही सुट्टी द्यायची नाही, प्रश्न वाचायचं ना. आत्ता पण सांगावलं पोरांना, जेव्हा गायकवाड सरचं पुस्तक वाचतोय ना, नुसतं प्रश्न आणि उत्तर करू नको दाद्या, प्रश्न उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरण लय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, ह्याच्यामधनं नोट्स काढत बसू नको दाद्या. हे पुस्तक म्हणजे नोट्स अँड जिंदगीचं कल्याण आहे दाद्या. आत्ता पण सांगायला लागलोय. हां, अजून बघ पुढं स्पष्टीकरण दाद्या. हो,
सगळ्या डायग्राम सहित आहे दाद्या. हा, हे कुठं दुसऱ्यांच्या पुस्तकासारखं कुठं नुसतं देश राजधान्यात असलं आंडू पांडू दिलं नाही. रिअल क्वेश्चन एवढंच नीट करायचं दाद्या, दुसरं करायची पण काही गरज नाही. ओके बाबा, ही झालं रेल्वेच्या पुस्तकाचं. ठीक आहे दाद्या. ह्याच्यामध्ये गणिताचे पण असतील दाद्या. 2 सेकंद दाद्या, 2 सेकंद. हा, हो भाऊ, हे दिसते तुला? गव्हर्नर दिले दाद्या वॉरेन हेस्टिंग. आता नॉर्मल आहे बघा इथं वॉरेन हेस्टिंग दाद्या. ह्याचा कालावधी का तर पेपरला कालावधी पण विचारते. दिले काय? बंगालचे पहिले राज्यपाल विचारतात पेपरला प्रश्न. नंतर विल्यम जॉन सोबत एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली. बस, एशिया बंगाल सोसायटीची स्थापना कुणी केली? ऑलरेडी प्रश्न आलाय दाद्या हा. दुहेरी सरकारी व्यवस्था कोणी संपुष्टात आणली 1773ला? वॉरेन हेस्टिंगनं. हे सगळे ऑलरेडी पेपरला आलेले प्रश्न आहेत, कधीही सगळ्यांनी चेक करून ठेवा. म्हणून म्हणतोय रेल्वेचं पुस्तक आणि SSC GDचं पुस्तक बाप पुस्तक आहे. आणि त्याच्यामधला जो कंटेंट आहे ना दाद्या, एकदम कडक कंटेंट. ओके भाऊ, हे झालं आपल्या रेल्वेच्या पुस्तकाचं दाद्या. दुसरं अजून आहे आपलं SSC GDचं पुस्तक. सगळं एकदम बघून घ्या, सुट्टी देऊ नका कशाला. का तर आपण पुस्तक घेतोय दाद्या, स्वतःचा पैसा खर्च करून पुस्तक देतोय आणि ती पुस्तक जर फ्रॉड असेल ना, अर्थ नाही ना. त्यामुळे इथं रिअल आहे सगळं, लपाछपी करायचा संबंध नाही इथं कुठं काय. ही SSC GDचं पुस्तक. 1 सेकंद थांबा फक्त, इस्तो लावून कार्यक्रम आहे. आणि पुस्तकं लय कमी छापले तर भावांनो, लवकरात लवकर घ्या. का तर एकदा सुरू झाला ना दादा कार्यक्रम, विषय संपला. हो भाऊ, SSC GD दोन्ही पुस्तक एकमेकांचं बाप असल्याने दाद्या. काय इथं युक्तिवाद, नंतर अशाब्दिक, प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आधुनिक इतिहास, जागतिक भूगोल, भारतीय भूगोल, राज्यघटना इन डिटेलमध्ये सगळं. हो, नंतर अर्थव्यवस्था, सायन्स. त्याच्यानंतर आपलं आलं बघा स्टॅटिक, GK, गणित, बुद्धिमत्ता. काय टिपी कार्यक्रम चालू आहे. बॅच घेतले, PDF कोर्स घेतला आणि पुस्तक घेतले. सिलेक्शन 100%. नाही सिलेक्शन झालं म्हणेल ती चॅलेंज दाद्या. लपाछपी नाही इथं, किंवा तुमची काय दुसऱ्या अकॅडमीवाल्यांसारखं डॉक्युमेंट घेतली ती असं पण नाही दाद्या. दाखवून सगळ्या गोष्टी करतो दाद्या. म्हणून तर महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे दाद्या, यावर्षी SSC GD मध्ये टॉपला गायकवाड सरच असणार दाद्या. अगोदर पण टॉपला होतो, आता पण टॉपला आणि कायम टॉपला असणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे दाद्या. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट, हो इथं सगळं सगळं क्वेश्चन पेपर वगैरे दिलेत बघ. सुट्टीच नाही इथं, पेपरलाच क्वेश्चन बघ, आपल्या पुस्तकातलं क्वेश्चन बघ. अजून SSC GDचा माहोल व्हायचा आहे दाद्या. त्याच्या अगोदर माहोल करायची ताकद फक्त गायकवाड सरचे. का तर महाराष्ट्रात पोरांना SSC GD काय होतं का नव्हतं हे सुद्धा माहीत नव्हतं. प्रॉपर कंटेंट माहीत नव्हता दाद्या. प्रॉपर कंटेंट दिलाय म्हणून तर पोरांना हायेस्ट स्कोर आहे ना दाद्या. 160 पैकी 148 स्कोर आहे दाद्या गायकवाड सरच्या पोरांचा. आणि ह्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त असणार, का तर कष्ट तसं चालू आहे दाद्या. ओके, आता बघ हो किती ही झालं बुद्धिमत्ता आलं बघ. घे एकदम प्रॉपर ॲज इट इज, जसं दाद्या पेपरला विचारले ना दाद्या. SSC GD कॉन्स्टेबल 2023. घे ॲज इट इज क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला GK दाखवतो दाद्या. याच्यामधलं हे सगळं बुद्धिमत्ता आहे. हो का, हे आपले प्रश्न तर असले किती सोडवून कटाळा आलाय दाद्या. त्यामुळं अजून कोणी पुस्तक जर घेतलं नसेल ना दाद्या, लवकरात लवकर घ्या. ज्याला हे पुस्तक पाहिजे ना दाद्या, त्याने एकच काम करायचं दाद्या, इन डिटेलमध्ये. आणि व्हिडिओ प्रत्येक पोरांना शेअर झाला पाहिजे दाद्या. का तर भावांनो कसं आहे, मार्केटमध्ये पुस्तक खूप आहे ते, पण पुस्तक कसं पाहिजे दाद्या, जो पेपरला त्याच्यामधले क्वेश्चन येतील. नाहीतर आंडू पांडू पुस्तक खूप आहेत दाद्या. हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे दाद्या. रिअल कंटेंट कुणाला माहीत पण नाही दाद्या, पण रिअल कंटेंट हे तर आपल्या पुस्तकात आहे. ॲज इट इज तुम्ही चेक करू शकता. गुगलवर जाऊन सगळे क्वेश्चन पेपर काढा, आपलं पुस्तक बघा. ॲज इट इज भेटणार. डेटा इकडं तिकडं सुद्धा नाही. स्पष्टीकरण बाप आहे दाद्या. ठीक आहे भाऊ. आता पहिली गोष्ट दाद्या, पुस्तक आहेत कमी. ज्याला कुणाला बाबा हे पुस्तक पाहिजे त्यांनी एकच काम करायचं आहे. हा नंबर आहे दाद्या माझा 7057969327. ठीक आहे दाद्या. ज्याला बाबा SSC GDचं पुस्तक पाहिजे त्यांनी काय करायचं दाद्या, 450 रुपये माझ्या नंबरला पाठवायचे. ज्याला रेल्वेचं पुस्तक पाहिजे दाद्या, त्यांनी 400 रुपये माझ्या नंबरला पाठवायचे दाद्या.
ठीक आहे दादा. आणि त्याच्यानंतर तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअपला पाठवा. ठीक आहे भाऊ. जर तुमच्या एखाद्या कुठल्या सिटीमधला असाल तुम्ही तर सिटीमधला प्रॉपर ॲड्रेस पाठवा. फॉर एक्झाम्पल एखादा माणूस मुंबईमध्ये राहतोय, तुम्ही तिथला मुंबईमधला समजा एखादा हे टाकलं बाबा बांद्र्यामध्ये राहतोय, तर बांद्र्यामध्ये नेमकं कुठं तुमची बिल्डिंग असते, तुमची गल्ली, अपार्टमेंट जे काय असेल प्रॉपर ॲड्रेस टाका. तुम्हाला पुस्तक जास्तीत जास्त 2 किंवा जास्तीत जास्त 3 दिवसात तुम्हाला घरपोच होईल. त्याचे डिलिव्हरी चार्जेस वगैरे सगळे याच्यामध्ये असेल दादा. नो कुठली एक्स्ट्रा डिलिव्हरी चार्जेस. 450 मध्ये तुला घरी भेटणार. रेल्वेचं पुस्तक 400 मध्ये तुला घरी भेटणार. दोन्ही पुस्तकं जरी घेतली ना भावांनो, दोन्ही पुस्तकासाठी दादा 800 रुपये या नंबरला पाठवायचं आणि स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला पाठवायचं. म्हणून म्हणतोय तेवढीच पुस्तक वापरा, सिलेक्शन घ्या. ठीक आहे भाऊ. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. का तर भावांनो महाराष्ट्रामध्ये दाद्या आपल्यासारखी गोरगरीब पोरं लिहायची दाद्या, ज्यांना करायची इच्छा खूप आहे पण त्यांच्याकडे प्रॉपर मटेरियल नाही. त्याच्यासाठी एकच माणूस आहे दाद्या, ठीक आहे, गायकवाड सर दाद्या. कधी कोणासोबत लपाछपी किंवा काय घंटा केलं नाही दाद्या. का तर आपण आलोय शेतकरी कुटुंबातलं. तुम्हाला तर माहिती आहे दाद्या, शेतकरी माणसं दाद्या स्वतःचं जाऊ देतील पण कधी कोणाचं घर जाळत नाहीत, हे सगळ्याला माहिती आहे. तुम्हाला सगळा डेटा इथं दाखवलाय व्यवस्थित. आणि एवढंच नीट करायचं आहे दाद्या. पुस्तकं कसं पण खटा कंप्लीट करायचं आहे म्हणून वाचू नका, व्यवस्थित त्यातला प्रत्येक शब्द इम्पॉर्टंट. त्यामुळे ज्याला कोणाला पुस्तक घ्यायचं आहे लवकरात लवकर घ्या. या नंबरला पैसे पाठवा, व्हॉट्सअपला ॲड्रेस पाठवा. ठीक आहे भाऊ. आणि झालं तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ काय करा, शेअर करा. ठीक आहे भाऊ. धन्यवाद. भेटूया दाद्या.